13 जून अधिक मास मासिक शिवरात्री. तर गौरी योगाचा शुभ संयोग. अशी करा पूजा, महादेव करतील तुमची इच्छा पूर्ती. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भक्तांनो, यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिक मास शिवरात्री तब्बल 23 वर्षानंतर येत आहेत. याच दिवशी गौरी योगाचा शुभ संयोग देखील घडत आहेत. त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल. या दिवशी महादेवाची पूजा आणि व्रत करण्याचे अनन्य लाभ मिळतात. तसेच शिवपार्वतीची कृपा होते अशी मान्यता आहेत. अनेक जण इच्छापूर्तीसाठी ह्या दिवशी संकल्प घेऊन व्रत आणि पूजा आराधना करतात. त्यामुळे दर महिन्यातील मासिक शिवरात्री महत्त्वाची मानली जाते. यंदा ही शिवरात्री अधिक मासात आल्याने हा शुभ संयोग आहेत. कालचक्र फिरवणारे. तर महादेव आपल्या भक्तांचा काळ देखील हरतात. त्यामुळे महादेवाची भक्ती करणाऱ्याला सांसारिक सुख तर मिळतेच, शिवाय महादेवाच्या आशीर्वादामुळे भय आणि संकटे देखील दूर होतात. महादेवाची भक्ती करताना सोमवार, प्रदोष, श्रावण महिना, महाशिवरात्री हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. तसेच दर महिन्याला येणारी मासिक शिवरात्री देखील अत्यंत विशेष असते. यंदा ही मासिक शिवरात्री अधिक मासात येत असल्याने तब्बल 27 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्यात मासिक शिवरात्रीचा हा शुभ संयोग घडत आहेत. मासिक शिवरात्री ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. तसेच या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. यंदा मासिक शिवरात्री केव्हा येत आहेत तर पूजाचे शुभ मुहूर्त व विधी सर्व काही जाणून घेऊया. तर यंदा अधिक मासात महाशिवरात्री कधी आहेत तर ते आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला शनिवारी 13 जून रोजी संध्याकाळी 4:08 सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या दिवशी 14 जून चतुर्दशी तिथी रविवारी दुपारी 12:20 राहील. यानंतर अमावस्येला सुरुवात होईल. शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत अधिक महिन्यातील मासिक शिवरात्री 13 जून रोजी साजरी केली जाईल. तसेच अधिक मास शिवरात्रीचे महत्त्व आपण जाणून घेऊया. यंदा तब्बल 27 वर्षानंतर ज्येष्ठ अधिक मास शिवरात्रीत गौरी योगाचा संयोग निर्माण होणार आहेत. यापूर्वी 1999 साली ज्येष्ठ अधिक मास शिवरात्रीचा संयोग आला होता. त्यानंतर यावर्षी असा विशेष योगायोग निर्माण होत आहेत. तर ह्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशी वृषभमध्ये संक्रमण करेल. यामुळे गौरी योगाची निर्मिती होईल. तसेच अशा परिस्थितीत महादेव व पार्वतीचे व्रत आणि पूजापाठ करणे भाविकांसाठी फायदेशीर ठरेल. तर मासिक शिवरात्री पूजा कशी करावीत तर या दिवशी मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तादरम्यान स्नान केले पाहिजे. मग देवघरातील पूजा झाल्यानंतर तुम्ही जवळच्याच शिवमंदिरात जावे आणि शिवांची पूजा करावी. मंदिरात तूप, दही, मध, साखर, पाणी इत्यादींनी शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करावेत. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करणे
खूप शुभ मानले जाते. या दिवशी फळे, बेलपत्र, धतुरा इत्यादी अर्पण करावेत. तसेच शिवांसमोर तुपाचा दिवा लावावा आणि विधीपूर्वक पूजा करावी. दिवसभर उपवास केला पाहिजेत आणि शिवांच्या मंत्रांचा जप करणे आणि शिवचालिसाचे पठण करणे खूप शुभ मानले जाते. मग संध्याकाळी प्रदोष काळादरम्यान पुन्हा विधीसह भगवान शिवांची पूजा करावी आणि मंत्रजप करावा. शेवटी व्रतकथा वाचावी, मग आरती करावी व भगवान शिवांना नैवेद्य दाखवून त्यानंतर व्रत सोडावेत. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.